मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आलेत। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले। 5 लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं देखील या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती समोर येते। विखे पाटील बोलतायत, आपण थेट जाऊया। समितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅझेटियर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या 2 प्रामुख्यानं विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांच्या समेत चर्चा झाली। अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत। पण त्या संदर्भात विभागीय आयुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली, जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला। नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल। एक टाइम बाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नंतर जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण 96 लोकांच्या रकमा अजून बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। बाकी काही मग नोकरीचे विषय होते 53 लोकांचे त्यांना इस्तिमा मंडळात सामावून घेतलेले आहे। काही लोक राहिलेत, काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा MIDCकडे घ्या, तर तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे। जरांगेंची भेट घेतली, आंदोलन मिटलं, त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये 2 पोलीस स्थानकात आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते असं देखील प्रकार नाही। ती माहिती आमच्याकडे नव्हती आज म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती आज सादर झाली नाही, पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत। आणि त्याचबरोबर जे RTO कडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का, कोणत्या साधनं होती ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्याचाही सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू। तर उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटील बोलत होते।